दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस स्टेशनमधनं केस कोर्टाकडे घेऊन निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। ह्याच पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाल्मिक कराड आहे आणि कराडला बीड शहर पोलीस ठाण्यातनं आता बाहेर काढण्यात आलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस स्टेशनमधनं केस कोर्टाकडे आता नेण्यात येत आहे। पोलीस आता केस कोर्टाकडे निघालेत। मगाशी आपण जे दृश्य बघत होतो त्याच पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाल्मिक कराड होता। एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण आत्ताच्या क्षणाला बघतोय। ताजी दृश्य वाल्मिक कराडला घेऊन आता पोलीस कोर्टाकडे निघालेले आहेत, केस कोर्टाकडे निघालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ह्याच पोलिसांच्या गाडीमध्ये वाल्मिक कराड आहे। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। स्वानंद, काय अपडेट्स? सौरभ, नक्कीच वाल्मिक कराड यांची जी कोठडी होती आज संपत आहे आणि या कोठडीनंतरच आता त्यांना आज गुन्हा केस येथील न्यायालयात हजर करण्यात आहे। वाल्मिक कराड हे जे आहे ते खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत आणि आज नेमके कोर्टात काय सुनावणी होती याकडे सर्वांचे लक्ष लागले। इतके दिवस जे आहे वाल्मिक कराड 14 दिवसांची कोठडी त्यांना सुनावणी होती आणि त्याच अनुषंगाने त्यांना बीड येथील पोलीस ठाण्यात त्यांना ठेवण्यात आलेले होते। आता त्यांना केसकडे रवाना करण्यात आले आहे आणि आज मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी करण्यात असणार आहे। सौरभ, स्वानंद, किती वाजेपर्यंत ते कोर्टात पोहोचतील? नेमकं अंतर किती आहे? बीड ते केज अंतर हे साधारण 60 किलोमीटर आहे। एका तासात हे तिथं पोहोचतील आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल। दुपारी 3च्या सुमारास समजतंय। सौरभ, निश्चितच स्वानंद, यावर लक्ष ठेवून असा आपण त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण दृश्यांमध्ये बघतोय एनडीटीव्ही मराठीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खास प्रेक्षकांसाठी एनडीटीव्ही मराठीच्या। वाल्मिक कराडला घेऊन ज्या क्षणाला पोलीस केस कोर्टाकडे निघाले त्या क्षणाची ही दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। आता वाल्मिक कराडला घेऊन पोलीस केस कोर्टाकडे निघालेले आहेत। बीड ते केस साधारण 50 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि काही तासांमध्ये केस येथे ते पोहोचतील आणि कोर्टात हजर केलं जाईल। साधारण 2 ते 3च्या सुमारास वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। ह्याच पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाल्मिक कराड आहे। ही थेट दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य वाल्मिक कराडला घेऊन आता पोलीस केस कोर्टाकडे निघालेले आहेत। आज नेमकं काय होतं या प्रकरणात बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या प्रकरणाचे सगळे अपडेट्स आपण सातत्याने एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। आत्ताची ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता केस कोर्टाकडे निघालेले आहेत आणि कराडला दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे। पोलिसांची ही व्हॅन आपण बघतोय काही वेळापूर्वीच निघाली आहे। साधारण 50 किलोमीटरचं हे अंतर आहे। हे काही तासात अंतर कापलं जाईल आणि वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर केलं जाईल। आज नेमकं यापुढे या प्रकरणात पुढे काय होतं बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे आपण बघतोय की आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश आहे। ह्या सगळ्या प्रकरणातल्या घडामोडी आता वाढू लागलेल्या आहेत। आपण बघतोय त्यातलं हे एक दृश्य जेव्हा वाल्मिक कराडला पोलिसांच्या व्हॅनमध्ये घेऊन गेले तेव्हाची ही आपण दृश्य बघतोय। वाल्मिक कराडला घेऊन आता पोलीस केस कोर्टाकडे निघाले। आपण बघतोय की यावरनं आता बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। या संपूर्ण प्रकरणावरनं राजीनाम्याची मागणी एकाकडे होते। सरकारला सातत्यानं प्रश्न विचारले जात आहेत या संपूर्ण प्रकरणावरनं आणि हा आजचा एक मोठा दिवस या प्रकरणातला। आवाजाचे नमुने देखील घेण्यात आलेले आहे। अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे हे आवाजाचे नमुने। सध्या खंडणी प्रकरणात गुन्हा आहे, मात्र अनेकांचा असा आरोप आहे हत्येशी याचा संबंध जोडला जातोय। नेमका तो संबंध काय, खुनाशी संबंध काय बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। या पद्धतीनं त्या दृष्टीनं तपास देखील सुरू झालेला आहे आणि अखेर आज वाल्मिक कराडला कोर्टात केस कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। स्वानंद,
आता हा जो ताफा आहे हा आता भिडून निघालेला आहे आणि साधारण 1 तास आपल्याला केजला पोहोचायला एक जो अंतर आहे बीड ते केजचं हे 1 तासाचं अंतर आहे. आणि आता इथून ताफा आपण जर बघितला तर हा ताफा सध्या बार्शी नाका परिसरात पोहोचलेला आहे आणि इथून तो केजला पोहोचणार आहे. नेमकं आज केजमध्ये न्यायालयात काय सुनावणी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण गेल्या 14 दिवसात जे सीआयडीने काय काय पुरावे जमा केलेत आणि त्या सगळ्या बाबी आज समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने जी सुनवाई होईल या सुनवाईकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सौरभ. स्वानंद, आत्ताचा पुढचा नेमका घटनाक्रम कसा असणार आहे ते एकदा विस्तारानं सांगाल. आता इथून त्यांना आधी केज पोलीस ठाण्यात नेण्यात येईल असं समजतंय आणि त्या एखाद्या वेळेस त्यांचं तिथं केज येथील रुग्णालयात मेडिकल देखील होऊ शकतं. एक प्राथमिक तपासणी जी आहे ती बीडच्या इथेच करण्यात आली होती. मात्र आता त्यांना जे संपूर्ण मेडिकल आहे हे केज येथील रुग्णालयात केल्यानंतर त्यांना जे आहे ते न्यायालयात हजर करण्यात येईल आणि या ठिकाणी साधारण दुपारी 3च्या सुमारास हजर करण्यात येईल समजतंय आणि या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होईल. सौरभ. सो आनंद, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद. आपण बघतोय ही थेट दृश्य ह्या क्षणाची आत्ताची ताजी दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय. संपूर्ण पोलीस प्रशासन पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. वाल्मिक कराडला घेऊन पोलीस केस कोर्टाकडे निघाले. आपण ही थेट दृश्य बघतोय आत्ताची. वाल्मिक कराड याला आता या पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आले आणि आता ते केस कोर्टाकडे निघालेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आत्ताच्या क्षणाला आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. वाल्मिक कराड ह्यात आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतोय. बघतोय की वाल्मिक कराडला घेऊन आता पोलीस केस कोर्टाकडे निघालेले आहेत आणि साधारण 50 ते 52-54 किलोमीटरचं बीड ते केज हे अंतर आहे. काही तासांमध्ये हे अंतर कापलं जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल. मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. मोहसिन, एकीकडे आपण बघतोय की वाल्मिक कराडला घेऊन आता पोलीस केस कोर्टाकडे निघालेत. तुमच्याकडे काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच मी आता केजच्या रोडवरच आहे. याच मार्गावरून आणि माझ्या मागून जे आहे तर थोड्या वेळात वाल्मिक कराडची गाडी येणार आहे आणि ती केजच्या दिशेने जाणार आहे. कारण की आपण जर बघितलं तर 14 दिवसांची कोठडी जी आहे तर वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी देण्यात आली होती आणि ती कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज केजच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला या सगळ्या ताफ्यामध्ये पाहायला मिळतोय. बीड शहर पोलीस स्टेशन मधून काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडला काढण्यात आलेला आहे आणि त्याचा जो पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत तर त्या केजच्या दिशेने निघालेल्या आहेत. सर्वात आधी त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात येईल. त्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. सोबतच काही प्रमाणात त्याची चौकशी देखील केली जाऊ शकते आणि त्यानंतर त्याला केजच्या न्यायालयात हजर केलं जाईल. आता या ठिकाणी सरकारी वकील आणि केजचे वाल्मिक कराडचे जे वकील आहेत ते देखील या दोन्ही बाजूने आपली भूमिका मांडतील आणि यावेळी सरकारी वकिलांकडून पुन्हा एकदा वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी मागितली जाऊ शकते. काही पुरावे देखील सादर केले जाऊ शकतात. सोबतच खंडणी प्रकरणात हत्या प्रकरणात कसं संलग्न आहे हे देखील मांडण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडला आज काय सीआयडी कोठडी सुनावतो की न्यायालय कोठडी सुनावतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे आताची ही घडामोड अत्यंत महत्वाची आहे आणि वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता केजच्या दिशेने निघाले आहेत. सौरभ, दुसरीकडे आपण बघतोय की बीडमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच आपण काल बघितलं तर देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे गावकरी प्रचंड आक्रमक झाले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज काय कोर्ट सुनावणीनंतर ठरतं आणि त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी आंदोलन देखील होण्याची शक्यता आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन जे आहे तर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी जमा होता येणार नाही. हे आपण जर बघितलं तर ही रेग्युलर प्रोसेस आहे. मात्र ही आता जी जमावबंदी आहे ती या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्याचं जे आहे तर आपल्याला माहिती मिळते आणि आज या सगळ्या घडामोडीवर नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र वाल्मिक कराडला आता थोड्याच वेळात केजच्या न्यायालयात जे आहे तर हजर केलं जाणार आहे. सौरभ, मोहसिन, आपण सध्या केसमध्ये आहात. आता आपण बघितलं, प्रेक्षकांना दाखवलं, अगदी काही क्षणांपूर्वी वाल्मिक कराडला बीडमधनं हलवण्यात आलंय. बीड ते केस नेमकं अंतर किती आहे? किती वेळ इथे यायला लागू शकतो? बीडहून केजला पोहोचायला म्हणजे आता पोलिसांचा ताफा असला गाड्या पुढे असल्यामुळे अर्धा तासापेक्षा अधिक वेळ जो आहे तर तो जो आहे तर केजला पोहोचायला लागणार आहे. मात्र केजला पोहोचल्यास
वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं जाणार नाही, कारण त्याला सुरुवातीला जे आहे तर पोलीस स्टेशनला नेलं जाईल, त्या ठिकाणी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर वाल्मिक कराडला जे आहे तर केच्या न्यायालयात हजर केलं जाईल. सौरभ. मोहसिन, आज आपण बघतोय की त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. दुसरीकडे आपण काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे. त्यांची नेमकी काय मागणी होती कराडच्या बाबतीत? काल जी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे सौरभ, त्याबाबत त्यांचं म्हणणं होतं की या सगळ्या नवीन एसआयटी मध्ये जेव्हा अधिकारी बदलण्याचं सगळं प्रोसेस सुरू होती, त्यावेळेस आम्ही काही नावं सुचवली होती. ती नावं या एसआयटीच्या पथकात घेण्यात यावी अशी आमची मागणी होती आणि ते आणखी जे आहे तर अधिकारी जे आहेत तर ते त्याच्या एसआयटी मध्ये घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येते. सौरभ, आता काही वेळातच जे आहे तर वाल्मिक कराड जे आहे तर केसच्या दिशेने जाणार आहे आणि आपण त्याच ठिकाणी उभा आहोत आणि आपण देखील त्याच्यासोबतच पाठीमागे जाणार आहोत आणि आणखी 15 ते 20 मिनिटं हल्ली अर्धा तास जो आहे तर कराडांना जे आहे तर न्यायालयात केजला नेलं जातं. निश्चितच मोहसिन, त्यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद. दरम्यान ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय ज्या क्षणाला वाल्मिक कराडला ह्याच आपण दृश्यांमध्ये बघतोय. एनडीटीव्ही मराठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य वाल्मिक कराडला ह्याच पोलिसांच्या व्हॅनमधनं केसकडे नेण्यात येत आहे आणि केस कोर्टाकडे ते निघालेत. काही क्षणापूर्वीची एनडीटीव्ही मराठीची ही खास दृश्य आहेत. वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता केस कोर्टाकडे निघालेले आहेत. जवळपास अर्ध्या ते पाऊण तासामध्ये ते तिथे दाखल होतील आणि आज दुपारी साधारण 2 ते 3च्या सुमारास त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. सगळा घटनाक्रम आपल्या दोन्ही प्रतिनिधींनी व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. ह्या संपूर्ण बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे. दरम्यान वाल्मिक कराड आणि फडणवीसांच्या संबंधांवर एसआयटी स्थापन व्हावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. बघूया.